आताची मोठी बातमी आपण पाहतो। सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड ही घटनाबाह्य आहे, राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांचा आरोप आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरून पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवर कायदेशीर आक्षेप घेत त्यांना रिमाइंडर नोटीस पाठवली आहे। आताची मोठी बातमी आपण पाहतोय। सुनेत्रा पवार यांना रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत आहेत। मीनाक्षी, सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरून पक्षातील अंतर्गत वाद जो आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आला आहे। कारण पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडी प्रक्रियेवरती कायदेशीर आक्षेप घेत त्यांना रिमाइंडर नोटीस देखील आता पुन्हा एकदा पाठवलेली आहे। तर 26 फेब्रुवारीला पार पडलेल्या सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया जी आहे ती पक्षाच्या घटनेला आणि कायद्याला धरून नाही असा दावा जो आहे तो सच्चिदानंद सिंह यांनी केलेला आहे। आणि यापूर्वी 25 मेला आणि त्यानंतरही सिंह यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून या कायदेशीर त्रुटींकडे लक्ष वेधण्याचा देखील प्रयत्न केला होता। मात्र आपण पाहतोय की पक्ष नेतृत्वाकडून या पत्रावरती कोणतीही दखल न घेण्यात आल्यामुळे त्यांनी अखेर वकिलांमार्फत ही नोटीस जी आहे ती बजावलेली आहे। आता जर आपण पाहिलं तर अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमबाह्य असल्याने ती रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने निवडणूक जी आहे ती घेण्यात यावी अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आलेली आहे। तर या नोटीसमुळे पक्षातील जुना संतप्त संघर्ष जो आहे तो आपण पाहतोय की म्हणजे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार गट हा पुन्हा उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। आणि त्यावरून आपण पाहतोय की त्यावर प्रतिक्रिया देताना पक्षातील काहींनी ही नोटीस कायदेशीरदृष्ट्या चुकीची असल्याचं देखील म्हटलेलं आहे। आणि या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर पक्षाचं जे संवादाचा अभाव आहे यामुळे ही वेळ जी आहे ती आता या सगळ्याच पार्श्वभूमीवरती महत्वाची राहणार आहे। कारण ही नोटीस स्वतः सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेली आहे की यामागे पक्षातीलच दुसऱ्या एखाद्या गटाचा मास्टर माइंड डोका आहे, याचाही शोध आता पक्षाकडून घेतला जाणार आहे। नक्कीच मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।